सर्वजण चहा वगैरे घेऊन आंघोळी वगैरे करून निघालेलो आहोत पुढचं लोकेशन बघण्यासाठी। तर आपण काकांना विचारूया की आपण आज काय बघणार आहोत। चला विचारते मी काकांना, मलाही माहित नाही आता नेमकं आपल्याला कुठे जायचंय। मला नंतर विचारू दे। चला काका कुठे जायचं सांगा। आता हे इथं जपानी तूफ आहे, आपण जे राजगिरीला पाहिला तो, आणि याच्यानंतर ह्या साईडला शेवटचं गौतम बुद्धानं जी जेवण केलं होतं ते मंचूरचं लवा माणसाच्या नावानं दिलेलं ते एक तुप पळायचं जेवण करून, ही जे तुप आणि केशरी तूप पुढं ते पाहायला जायचं। ओके चला लवकर। पण एक जपानी स्तूप आहे जे आम्ही काल राजगिरीला पाहिलं, ते स्तूप दुसऱ्या ठिकाणी पण आहे सेम। चला चला आपण आता जपानी स्तूप बघण्यासाठी आलेलो आहोत, या वरती बघूया। तर जापनीज स्तूप बघून आम्ही नेक्स्ट लोकेशन बघण्यासाठी निघालेलो आहोत। चला मग लवकर लवकर चला, कारण आपल्याला बरेच ठिकाणं बघायचे आहेत। फोटो काढत बसू नका। हा विहार बघा, दर्शन घ्या आणि नेक्स्ट लोकेशनला चला। उगा सेल्फी आणि फोटो काढत बसायचं नाही। मी तुमचे अध्यक्ष आहे, मला फॉलो करा। बरं बरं नाशिकची टीम आहे, नाशिकवाले आहेत हे सर्वजण। हॅलो हॅलो हाय, नाशिक मधून आम्ही सगळे आलो आहोत। अच्छा, कोणचं चॅनल आपलं? माझं का निशा मगरे। निशा मगरे यांचं चॅनल प्रमोशन करू का? करा करा। निशा मगरे यांचा ग्रुप आलेला आहे नांदेड मधून, तर खूप सुंदर पद्धतीने परभणीवरून। अच्छा, निशा मगरे यांचा ग्रुप आलेला आहे परभणीवरून। खूप सुंदर पद्धतीने सर्वजणांची धम्मयात्रा होते आहे। आता ते सर्वजण राखोंडी स्तूपावर आले, आम्ही नाशिक मधून आता त्यांना भेटलो। निशा मगरे यांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि धम्म सानिध्यात राहून धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला गतिमान करा। नमो बुद्धाय। आणि इथल्या स्थळाची पण थोडी माहिती द्या। इथे हे राखोंडी स्तूप आहे, जे भगवान बुद्धांच्या रक्षा धातूवर बांधलेलं स्तूप आहे। याला वैशालीच्या लिच्छवी लोकांनी बांधलं होतं। भगवान बुद्धांच्या अस्थींचे जे 8 हिस्स्यामध्ये डिवायडेशन झालेलं होतं, त्या 8 हिस्स्यांच्या नंतर 9वा हिस्सा हा भगवंताच्या रक्षा धातूचा होता आणि 10वा हिस्सा त्या पात्राचा होता ज्याने ते डिवायडेशन केलेलं होतं। तर तो जो 9वा हिस्सा आहे तो इथे होता आणि त्यावर वैशालीच्या लिच्छवी लोकांनी हे रक्षा धातू स्तूप बांधलेला आहे, ज्याला आज आपण राखोंडी स्तूप म्हणतो। थँक्यू। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू थँक्यू नाशिककर। के साथ बाय, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। तर मित्रांनो, हे आहे वैशाली आम्रवन। इथे भगवान बुद्धांनी शेवटचं त्यांचं जेवण केलं होतं आणि त्यांनी इथे सांगितलं होतं की वैशाखी पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी गौतम बुद्धांच्या अस्थी पण आहेत। त्यामुळे तुम्ही बघू शकता हा त्यांचा इथे सहवास लाभला होता या जागेला। भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी आहेत, त्यामुळे आपण इथे त्रिवार अभिवादन करणार आहोत त्यांना आणि त्रिसरण पंचशील घेणार आहोत। चला सर्वांनी धम्मदान करा बनतेजींना। अध्यक्ष बाई चिल्लर द्या। तर सर्वांनी इथे त्रिवार अभिवादन केलेलं आहे, त्रिसरण पंचशील घेतलेला आहे आणि इथून आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललोय। बघा याच्यावरती लिहिलेलं आहे, या ठिकाणाची माहिती लिहिलेली आहे, तुम्ही वाचा व्हिडिओमध्ये। तर आम्ही 1-2 लोकेशन बघून आलोय आणि आता जेवणाचं तयार झालेलं आहे, तर जेवण करणार आहोत आपण। काय केलंय आज जेवणामध्ये? आज जेवणाला पोळी, भाजी, भात। ओके ओके। आता केसरिया स्तूपला जायचंय म्हणे। बघा सर्वांचे जेवण चालू झालेले आहेत आणि इकडे स्वयंपाक चालूच आहे। सर्वजण जेवायला बसलेले आहेत। मिठू चला चला, मोतीचूर 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 मोतीचूर।
मोतीचूर मोतीचूर कुणाला पाहिजे? मोतीचूर 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 घ्या. मोतीचूर 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 देऊ. मोतीचूर घ्या 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 घ्या. मोतीचूर घ्या. मोतीचूर घ्या. हे घ्या मोतीचूर. यांना 2 दिलेत मोतीचूर. तुम्हाला 1 मोतीचूर नाही का? नका. खूप छान जेवण झालेले आहे आजचं पण. खूप टेस्टी. आपलं नेक्स्ट लोकेशन काय आहे काका? आता हे आपण वैशालीच्या घरी चाललो. वैशालीचं माहेर, वैशालीचं घर आणि इजे तंब म्हणजे अशोक हे सम्राट अशोकच्या काळातला. बरं. इथं आता हे आपल्या इथं समोर पाहायला जायचे. 25 रुपये तिकीट एका माणसाला. हा, सगळ्यांना तिकीट घ्या. माग नाही हे केलं तर माग थांबत आहे. दोघा तिघात घ्या. बरं ठीक है. चला चला. भाई देखो इधर कितने बड़े बड़े संतरा है. हमने तो पहली बार देखा इतना बड़ा संतरा. लो भाई लो चलो लो. कितना में देते? 10 के 5 10 के 5 10 के 5 कितने में? 10 के 5 नहीं. हाँ, कितना? तो कितना एक कितने का? 30 रुपए का. संतरा है. बघा आपले महाराष्ट्रीयन लोक भेटलेले आहे. जय भीम. जय भीम सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जय भीम. जय भीम. उसके बाद उन्होंने तपोभूमि अपना बोध गया के लिए तैयार किया, कर्म भूमि वैशाली को लिया, अंत भूमि बोध गया थी कुशीनगर। गौतम बुद्ध यहाँ पर प्रत्येक वर्षा के टाइम में वर्षावास करते थे, जो ये जगह सामने दिखाई देख सकते हैं, ये वाला वो पीपल के नीचे नहीं ये कटक्शन ये टूटा हुआ वर्षावास करते थे, ये उनका वर्षावास करने का। और यहीं पर गौतम बुद्ध को प्यास लगा था तो बंदरों ने मधु पिलाया, मधु जब पिलाया तो प्यास उनको और तेज हो गया। हनी तो उसके बाद उन्होंने इशारा किया कि मुझे पानी पिलाओ। हाँ, तो उन्होंने बंदर पर उस समय यहाँ पर व्यक्ति विशेष कोई नहीं था, जंगल था, इसमें बंदर ही रहते थे। यहाँ से कुछ दूरी पर 3-3.5 किलोमीटर आगे अमरपाली का घर था। यहाँ अम्रवन के नाम से जाना जाता था इस क्षेत्र को। आम के झाड़ थे। अभी भी हम लोग उस समय का कुछ आम को संजो के रखे हैं, 40-42 पेड़ आगे लगाया गया है अमरपाली। तो यहाँ पर जब प्यास उनको ज़्यादा बढ़ गया तो उन्हें बंदरों ने खोद करके पानी पिलाया। वो मंकी टैंक आपके सामने है। बारिश नहीं होने से पानी सूख गया है, यहाँ पर बारिश अब की बार नहीं हुआ है, इसलिए सूखा होने से पानी होता था। तो उन्होंने पानी पिलाया गौतम बुद्ध के। दूसरा घटना हो गया, कुछ चीज़ अपने पास भी वीडियो बना के रखा गया है, लेकिन अभी उसको गवर्नमेंट ओपनिंग नहीं किया। एक रूम देखे में वो लाल से बना हुआ, टोटल एसी है, उसमें गौतम बुद्ध के जीवनी के बारे में प्रोजेक्टर बना हुआ है, लेकिन अभी वो भी सब कुछ ओके कर दिया गया है। लेकिन दिल्ली से वो लोग जो सर्वे करने के लिए आते हैं कि जो प्रोडक्ट हम लगाया है वो हमारा सही है कि नहीं, उस चीज में भी दिखाई देता है। ब्लैक एंड व्हाइट पिक्चर है उसमें पहले का। उसके बाद ये जो भोटी स्तूप, बाकी शिष्यों का, जो शिष्यों ने जितना तप किया उतना ही धरातल से जोड़ा गया है, इसीलिए छोटा बड़ा है। विद्यार्थी हाँ। कोई 10वां पास करके गया, कोई चला कुठे आलो आता आपण? केशरी तूप. हा सांगा इथला इतिहास. हे केशरी तूप जे आहे ना, त्या राजाचं मला नावच आहे ना, मी काय सांगू असं मोकाम नाही आहे ना, सगळं आहे, मराठी आहे दोन्ही आहे. इथं बुद्धांच्या अस्थी पण आहेत का मग? हा,
असते आहेत हे नाही मैदान हे उकरू लागले याच्यात पण तूप आहेत असं का? घरच आहेत याच्यात बी. बरं बरं. याच्यामध्ये घर आहे ते मग बंद केलं शासनाने पडीच केलं मग हो का? याच्यात हे बघा हे आहे केसरिया स्तूप. सगळ्यात मोठं तूप आहे बुद्ध काळात सर्वात मोठा स्तूप आहे. मराठीमधून आणि हे बघा इथे सर्व माहिती आहे. तुम्ही निवांत वाचा व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ पॉज करून पूर्ण तुम्ही माहिती वाचा. तर हे आहे केसरिया स्तूप. सर्वात मोठं केसरिया स्तूप आहे. जगातील सर्वात मोठं स्तूप. आणि त्या पलीकडल्या साईडला गेलं ना तिकडल्या साईडला त्या बुद्ध मूर्ती हे बसलेल्या वर शेवटवर फुटलेल्या आहेत त्या बी पहा. पहा मग. लग्नाच्या हळदीला पिवळी झाली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा. लग्नाच्या हळदीला पिवळी झाली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा. तर चला आम्ही सर्वजण चहा घेण्यासाठी उतरलेलो आहोत. भैया अच्छी बनाओ और ज्यादा मीठी बनाओ. हमें पता चलने दो आपके यहाँ की चीनी मीठी है कि नहीं. जागा पूरा देश में जाता हो. चाय पिण्याची इच्छा झालेली आहे कारण चहाचा टाइम झालेला आहे. ओके चहा प्या वाटतंय ना. काकूला चहा प्यायचा की नाही. चहा प्यायचा का नाही. स्पेशल चहा सांगितलाय बनवायला. प्यायचा ना. इकडे इकडे बाबा चहा प्यायचाय का नाही. नंबर लावायला लागले. नंबर हे सर्वजण बघा नंबरला लागलेले आहेत कारण यांना सगळ्यांना चहा पिण्याची नंबर लागलात. बघा अध्यक्ष मॅडमला चहा द्या सगळ्यांनी. चहा प्यायचाय ना. चला चहा तयार होत आहे. प्यायचाय ना चहा. हो ना आता चहा पिण्याची इच्छा होत आहे. चहाचा सांगितलाय स्पेशल बनवत आहे तो. हा हे बघा राहिले सायले माणसं सगळे येत आहेत. चहा प्यायची इच्छा आहे ना. अच्छा मामा चहा प्यायची का नाही. चला आपण आता तिकडे त्यांना सांगितलंय स्पेशल चहा बनवायला सांगितलंय. तुम्हाला प्यायचा ना. तुम्हाला नाही चहा. तुम्ही फक्त पैसे द्यायचे चहाचे. शुगर चायला नाही चहा. बघा चहासाठी कसे थांबलेले आहेत हे सर्वजण. चहा करत आहेत केव्हापासून. चहा प्यायचा ना. सर्वांना घेतलेला आहे मी. टेन्शन नाही घ्यायचं कोणीच. आता इथून आमचा मुक्काम बहुतेक कुशीनगरला होणार आहे आणि आम्हाला 2-3 तास लागणार आहेत. त्यामुळे इथे चहा वगैरे घेऊन आम्ही परत प्रवासाला लागणार आहोत. इथून चहासाठी टोकन घ्यायचंय आपल्याला. हमारा टोकन ले लो. चाय दे दो. तर सर्वांनी घेतलेला आहे चाय. चीअर्स करा. चाय कशी आहे चाय. छान आहे का. छान आहे. मीठा बनाया की नाही. पी के देखो भाई. मैं भी देखती हूँ पी के. हाँ अच्छी बनाई. इलायची वाली चाहिए. इलायची वाली अदरक अच्छी लगी मुझे तो पसंद है. तर आता आम्ही उतरलेलो आहोत कुशीनगर येथे. आज आम्ही पूर्ण वैशाली बघितली आणि आज आम्ही कुशीनगरला मुक्काम करणार आहोत आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही कुशीनगर फिरणार आहोत. कुशीनगरचे सगळे विहार वगैरे बघणार आहोत. जिथे महापरिनिर्वाण झालं बुद्धांचं ते ठिकाण सुद्धा आम्ही उद्या बघणार आहोत. त्यामुळे आज आम्हाला कुशीनगरला मुक्काम करावा लागला. तर इथे खूप छान व्यवस्था आहे. मेन सांगायचं म्हणजे अतिशय सुंदर विहार आहे आणि सगळ्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते चला.
तुम्हाला मी दाखवते किती छान व्यवस्था आहे राहण्याची. सर्वात मेन म्हणजे बघा किती सुंदर बुद्धांच्या मूर्ती आहेत इथे. हे बघा सर्वजण मस्तपैकी आराम करत आहेत आता, कारण आज खूप थकलो आम्ही. खूप ठिकाणी गेलो होतो आज. वैशालीमध्ये फिरलो आम्ही. सर्वांनी आपापले अंथरूण टाकलेले आहेत. सर्वजण गप्पा मारत बसलेले आहेत. सर्वजण रिलॅक्स करत आहेत. हे बघा इकडे पण आहेत काही जण छानपैकी रिलॅक्स करत आहेत. आणि हे बुद्धांच्या चारी बाजूने मूर्त्या आहेत. या सर्वांचा आराम चालू आहे, गप्पा चालू आहेत. व्हिडिओ चालू आहे. आमचे इकडेचे व्हिडिओ मोबाईलवर येतात. हो हे उखळेकर आहेत. आणि हा एक ग्रुप बसलेला आहे. थोडा वेळ गप्पा मारा म्हणजे मग जेवण जास्त जाईल, कारण जेवण अजून तयार झालेलं नाहीये. जेवण तयार होत आहे. जेवण बनवण्याची तयारी पण चालू झालेली आहे बघा. आज काय बनवणार आहात? वा 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 वा. मला वाटलं भज्जे बिज्जे व्हायला काय की कांदे दिसायला. छान छान बनवा आज. हाँ बिल्कुल छान बनू बस. हाँ काही टेस्टी tension घेऊ नका. टेस्टी टेस्टी बनवा. टेस्टी बनू बस. तसं छान बनतायत. हो नाही छान बनवतायत भाज्या. आम्हाला आवडत आहेत. इकडे काय चहा व्हायला का? थकून आलो ना. हा खूप थकलो आम्ही. आणि आज आम्ही खूप डान्स पण केला है ना. खूप छान वाटलं. आणि ह्या पण दोघी जणी खूप छान पोळ्या बनवतात बरं. पीठ सुद्धा येतं. हो इकडे पीठ मळणं चालू आहे. चला मग बनवा लवकर. तर झाली आमची जेवणाची वेळ संध्याकाळची. आणि सर्वजण बसलेले आहेत जेवण्यासाठी. हे बघा आज काय आहे मेन्यू बघूया आपण. इथं पोळी दिसते, वरण भात पोळी भाजी आहे आज जेवणात. सगळ्याला वाढू द्यावं पद्धतशीर. सर्वजण भुकेजून गेलेले आहेत. चांगले घे आमचे तिकडे दिसले पाहिजे. चांगले माणसं चांगलेच येणार. तुमच्यावरती पण फोकस आहे, सगळ्यांवरतीच फोकस आहे. काहीच नाही आमच्या ताटात. येत आहे. वेट करा. बाबांनी बघा मिरच्या घेऊन बसलेले आहेत जेवायला. तोपर्यंत तुम्ही मिरचीच चालू करा जेवण. बाकी येईपर्यंत चालू करा.